गुड मॉर्निंग गाईज. आज आहे आपला दिवस दार्जिलिंगमध्ये आणि आता आपण जाणार आहे दार्जिलिंग फिरायला. आता वाजल्यात 8:30 आणि आम्ही बरोबर टायमावरती निघालोय आणि आम्हाला ऑलमोस्ट आज खूप जास्त स्पॉट करायचे आहेत ना. 7 स्पॉट आणि गोंडोरा एक आहे आणि टॉय ट्रेन. हा, मग ते टॉय ट्रेनलाच आम्हाला 2 तास लागतील मोस्टली. त्यानंतर बाकी सगळं त्याच्यामध्ये कव्हर करायचं आजच्या दिवसात आणि त्यानंतर मग शॉपिंगला जायचंय, तेही करायचंय. तर मग आता फटाफट, जो नाश्ता पण नाही केलाय, फटाफट निघू बाहेर, स्पॉट बीट बघू 1-2, नंतर नाश्ता करून आता मग बघू कसं काय. पहिले नाश्ता जसा ड्रायव्हर सांगेल तो. मॉल रोडला, आम्ही बाजूलाच मॉल रोड आहे, सो खूप जास्त ट्रॅफिक आहे, त्यामुळे तो ड्रायव्हर पण येऊ नाही शकत आहे आत. पण थोडासा बोललो आम्ही चालत जातो, म्हणजे जास्त टाइमपास नको व्हायला. पोरांची स्कूल आहेत, पोरं स्कूलमध्ये चालल्यात आणि आम्ही फिरायला आलोय. काय लपड आहे का माहिती ना. जेव्हा रूम मध्ये होतो तेव्हा थंडी वाजत होती आणि जसं खाली उतरलो की थंडी जरा कमी झाली आहे. काय माहिती आता, जॅकेट काढायला लागेल, ते गाडीत ठेवून दे जॅकेट. आता आम्ही निघालोय पॉइंट्स बघायला. आता पहिले तर टी गार्डनला जातोय, कारण का टी गार्डनला जास्त टाइम नाही लागणार. त्यानंतर मग जाणार आहे झूला आणि त्यानंतर मग पुढे कशी प्लॅनिंग होईल त्यानुसार. मी जी स्कूलमध्ये पोहोचलोय ही आहे सेंट जोसेफ स्कूल आहे. जी स्कूल मेहुनामध्ये शूट झाली होती. सेंट जोसेफ स्कूल हे बघा, नॉर्थ पॉइंट रेल बोलतात तिला. हे इथे वरून ते धावत होते, ही लोक वरून असे धावत होते. मेहुना, शाहरुख खान धावत होता ना वरती. पोहोचलोय टी गार्डनला. हे बघा, टी गार्डनला सगळे खाली जात आहेत आणि सगळीकडे ट्रीज प्लांट केले ते बघा. गार्डन वर सुद्धा पूर्ण फॉग आलेला आहे आणि लोक इकडे सगळी ड्रेस घालून फोटो काढतात. हे बघा, पत्ती तोडणार. पोचलोय झू मध्ये, दार्जिलिंगचा झू. आणि या झूची अशी खासियत आहे की हा झू 1958 पासून चालू झाला होता आणि हा 7,000 फीट वरती आहे आणि वन ऑफ द हायेस्ट अल्टिट्यूड झू इंडियाचा आहे हा. आणि याच्यामध्ये हा फेमस कशासाठी आहे, मोस्टली अल्पाईन जे ॲनिमल्स असतात जे बर्फामध्ये राहणारे, त्यांचे ब्रीडिंगमध्ये. जसं की आता इथे फेमस आहे रेड पांडा, त्यानंतर मग स्नो लेपर्ड आणि हिमालयन वुल्फ आणि अजून खूप सारे आहेत. तर माझ्या समोर बघा, तुम्हाला एक दाखवतो, एक बियर आहे, ब्लॅक बियर. हा बघा, मेल लोकांना फक्त शिंग असतात आणि त्याचा बघतो. अरे ही लोक कोण आल्यात, का आल्यात, का आल्यात? दार्जिलिंग स्टेशनला पोहोचलोय
आणि आमची 1:25ची ट्रेन आहे. आता मेन म्हणजे तुम्हाला ट्रेन बुकिंग करायचे 2 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट तर तुम्ही ते तिकीट काउंटर आहे तिकडे पण तुम्ही बुकिंग करू शकता, नंतर मग सेकंड तुम्हाला ऑनलाईन करावे लागेल. आता आम्ही तर तिकीट ऑनलाईनच बुक केले होते, कारण का या टायमिंगला पूर्ण गर्दी जास्त असते, त्यामुळे चान्सेस आहेत की तिकीटं भेटणार नाही. त्यामुळे आम्ही ऑनलाईन तिकीटं बुक केले होते. त्यामुळे बरं झालं. आता तिकीट इथे नाही भेटत आणि तिकीटचे प्राईस ऑलमोस्ट 1000 आणि 1500 येते डिझेल आणि स्टीम इंजिनच्या अनुसार. आता ट्रेन येईल थोड्या टायमाने. हे बघा सगळे वेटिंगला आता गर्दी वाढायला लागलेली आहे. आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे. ट्रेन रेडी आता. हे बघा आता जाईल 2 स्टॉपला आणि त्यानंतर मग परत इकडे येणार. आता आपण थांबलो घूम स्टेशनला. इकडे ही ट्रेन ऑलमोस्ट 20 मिनिट्स थांबते आणि इकडे एक म्युझियम आहे. हे बघा हा म्युझियम आहे. इकडे जायचं आहे तर बघू म्युझियम मध्ये काय. हायेस्ट रेल्वे स्टेशन इन इंडिया घूम 7407 फूट. आता जिथे आपण उभे आहोत त्या स्टेशनचं नाव आहे घूम. तो इंडियाचा सगळ्यात हायेस्ट रेल्वे स्टेशन आहे. आणि आता विचार करा, ही टॉय ट्रेन आहे तरी जी ताकद बघा की ते बताशा लूपवरून ही ट्रेन अशी वरती चढून येते आणि ती घूमला येते. म्हणजे त्यामध्ये तेवढी ताकद पण आहे की खेचायची. कारण का एवढ्या सगळ्यात वरती 7400 फूट वरती येणे म्हणजे ताकद लागते. तेवढ्या इंजिनमध्ये ताकद पण आहे. आणि इकडे त्याचं म्युझियम पण आहे. आता पाहिजे आपण म्युझियममध्ये जाऊन बघू काय आहे ना काय नाही. काहीतरी ओल्ड गोष्टी या ट्रेनच्या रिलेटेड असतील ते पाहिजे तर बघू. आणि मस्त वातावरण पूर्ण फॉग झालेलं आहे. आता आपण आलोय जापानीज टेम्पलला. नेक्स्ट स्पॉट आहे आपला, तिकडे आपण आलो आता. आणि आता बघूया जापानीज टेम्पल. जापानला तर गेलो नाही, जाऊ नंतर. तोपर्यंत जापानीज टेम्पल कसं आहे ते बघूया. मंदिरात गेलो होतो आणि मंदिरात चालू होती आरती. सो 2 मिनिटं बसलो, आरती गेली आणि आलो. जापानीज टेम्पल. आणि आता हे काय आय डोंट नो. हे बुद्धिस्ट काय बुद्धाचं आहे.
मी परत चाललोय मॉल रोडला. कुठे आहे तर मॉल रोडला, बाकी काय नाही. आता आज जरा शॉपिंग करू मॉल रोडवरती आणि काही कॅफेज आहेत या काही रेस्टॉरंट्स आहेत जे फेमस आहेत ते जरा एक्सप्लोअर करू. आम्ही मॉल रोडमध्ये आहेत आणि आमची बऱ्यापैकी शॉपिंग झाली. त्यांनी बघा हा एक जॅकेट घेतला आहे, मी एक जॅकेट घेतला, मम्मीने काही घेतलं आहेत, पप्पाने काही नाही घेतलं. आणि खरं सांगू तर असं वाटतंय की महाबळेश्वरला आहे, सगळे मराठीच बोलतायत. असं वाटतं महाबळेश्वरला आहे भाई, सगळे मराठी म्हणजे बाकी कोण दुसरं कोण आलं की नाही, मराठी आणि गुजराती. तरी कमी मराठी जास्त दिसतात. ऑलमोस्ट सगळं क्लोज झालेलं आहे. आता थोडेसे उघडे ते पण आता क्लोज करायला घेत आहेत. हा 9 पण नाही, 8:30 पर्यंतच. हा फटाफट ती बेकरी पण ते लेण्याची बेकरी पण लगेच 8:30ला बंद, कधी येत पण नाही. बाहेर कस्टमर उभे आहेत, लाईन मध्ये आहेत, सगळे थांबले. असे जे फेमस हॉटेल्स आहेत ना, तसा हा होपवाला, त्यानंतर मग तो फिएस्टा ना, जरा स्टाफ जरा रूड आहे. रूड म्हणजे त्यांना हा फरक नाही पडत. चल असं आहे जरा. तर मग आता जाऊ घरी आणि मग आता काय कामं बाकी आहे. आता जी कामं करेल, माझी कामं करेल, त्यानंतर मग झोपी. उद्या भेटूया पुढच्या एक नवीन दिवसामध्ये. उद्या आपली नवीन वेगळे स्पॉट्स आहेत ते कवर करू आणि जायचं आपल्याला सिटीला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा.